फाइंड ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. सगळ्यांचा न्यूमिरेटर सेम आहे 1 1 1 1, पण ज्याचा डिनॉमिनेटर सर्वात छोटा तो फ्रॅक्शन मोठा. मग ग्रेटेस्ट फ्रॅक्शन मिळाला आपल्याला ऑप्शन 4 1/5. आणि स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कोणता असणार तन्मय गव्हाले? स्मॉलेस्ट फ्रॅक्शन सांगा बरं मला. सर्वात छोटा फ्रॅक्शन कोणता असेल यामध्ये? येस, कॉमन सेन्स पण आहे यामध्ये शर्वरी. प्रत्येक 13 ने जर 1 ला डिवाइड केलं, 8 ने 1 ला डिवाइड केलं, 11 ने 1 ला डिवाइड केलं, 5 ने 1 डिवाइड केलं, तर सर्वात कमी आन्सर कोणाचं येणार? 1/13 शिक्षा. ग्रेटेस्ट फ्रॅक्शन आहे 1/5, स्मॉलेस्ट फ्रॅक्शन आहे 1/13. लक्षात येते तुम्हाला? 13 ने जर 1 ला डिवाइड केलं आणि 5 ने जर 1 ला डिवाइड केलं, आन्सर मोठं कोणाचं असणार आहे सांगा बरं? दोघांपैकी आन्सर मोठं कोणाचं असणार आहे? डिव्हिजनचं येणारं आन्सर कोणाचं जास्त असणार? 1/5चं. ओके, येस. फाइंड आउट स्मॉलेस्ट फ्रॅक्शन फ्रॉम दिस. बघा, आपल्याला या चौघांमध्ये स्मॉलेस्ट फ्रॅक्शन ओळखायचा. स्मॉलेस्ट 4 आणि 7 मध्ये कितीचा डिफरन्स आहे सांगा बरं मला? स्वराली देशमाने, व्हेरी गुड. 4 आणि 7 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 3. 7 आणि 4 मध्ये येथे डिफरन्स नाही म्हणता येणार. न्यूमिरेटर 3 ने ग्रेटर आहे, हाच ग्रेटेस्ट फ्रॅक्शन होणार. येथे न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये डिफरन्स आहे 26, येथे आहे 9. मग ज्या न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये डिनॉमिनेटर मोठा असतो, न्यूमिरेटर छोटा असतो, तो फ्रॅक्शन सर्वात छोटा असतो. म्हणजे 2/28 इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. या चौघांमध्ये ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणता असेल सांगा बरं मला? सगळ्यात छोटा आहे 2/28. शिवम, स्मॉलेस्ट इज अ 2/28. ग्रेटेस्ट कोणता असणार पूर्वीराग? 7/4. व्हेरी गुड. 4 ला जर 7 ने डिवाइड केलं तर आन्सर त्याचा होल नंबर मध्ये आणि डेसिमल मध्ये येते. प्रज्ञेश, प्रियांशू, हा आहे 7/4. 7/4 लक्षात ठेवायचं. कस काय सांगतो, कन्फ्युजन दूर करतो. राजवीर बघा, 7/4 आणि 4/7 दोघांमध्ये कोणता फ्रॅक्शन मोठा आहे सांगा बरं मला? राजवीर, 7/4 आणि 4/7 मध्ये कोणता फ्रॅक्शन मोठा आहे? स्वराली, काय करायचं सांगतो मी तुम्हाला. या 4 ने 7 ला डिवाइड करा, आन्सर किती येत आहे स्वरूप? किंवा 0 घ्या समजण्यासाठी. 4 ने 7 ला डिवाइड करा, 4 1 जार 4, रिमेनिंग राहिले 3, 4 डेसिमल 4 7 जार 28, 4 5 जार 1.75 आला याचा. 7 ने 4 ला डिवाइड करा, डिवाइड होत नाही. 7 5 जार 35, रिमेनिंग 5, 7 7 जार 49. आता मला सांगा 1.75 का 0.57 कोण मोठा आहे दोघांमध्ये? राजवीर, 1.57. ही झाली एक ट्रिक. येस, अजून एक ट्रिक आहे यामध्ये. कोणती लगेच ओळखायचं असेल तर 4/7 आणि 7/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 4 16. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा 28. नंतर 7 7 49 28. सांगा
कोणता मोठा दिसतोय अनिल? 49/28 इज अ ग्रेटर फ्रॅक्शन. ओके स्वरूप, वेगवेगळ्या मेथड्स आहे ओळखण्यासाठी करायचे. त्याला येथे झिरो घ्या प्रत्येक ठिकाणी. घेतला झिरो. समर्थ चोबे, 20 ने 60 ला डिवाइड कर. समर्थ पतंगे, व्हेरी गुड. याचा आन्सर आलं 3. 25 ने 190 ला डिवाइड करा. 25 7 जार 175. राहिलेले 15. 25 6 जार 150. 7.6 आलं याचं. पार्थ चुकलंय तुझं. पार्थ धोंगडे चुकलेलं आहे. 50 ने 230 ला डिवाइड करा. 54 जार 200 डिवाइड होत नाही. 56 जार 4.6. पूर्वीराग 10 ने 70 ला डिवाइड करा. 7. आता या चौघांमध्ये मोठा नंबर कोणता आहे? सगळ्यात मोठा प्रज्ञेश. समर्थ चोबे. ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे? विराट. 3, 7.6, 4.6 का 7? 7.6 इज अ ग्रेटर नंबर. मग ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणता मिळाला आरोही? मिळाला 19/25 इज अ ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. स्वरूप, तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जे जाता ना, मी तुम्हाला सांगितलंय समजण्यासाठी झिरो ठेवला. हा झिरो नियमाने घेत नसतात, फक्त ट्रिक आहे ती. अस्मिता इंगळे बघ. अस्मिता, 6 ने 30 ला डिवाइड कर. उत्तर किती येतंय सांग मला. 6 ने 30 ला डिवाइड केलं, आन्सर आलं 5. बरोबर आहे का? येस. 12 ने 70 ला डिवाइड करा. 12 5 जार 60. 12 6 जार 72 होतात. मग 12 5 जार 50 घेतलं आपण, 60 घेतलं आणि राहिलेले 10 बघा. 70 ला आपण 12 ने डिवाइड केलं. 12 5 जार 60. रिमेनिंग राहिलेले 10 डिवाइड होत नाही. 0. 12 8 जार 96. 5.8 आलं याचं उत्तर. याने याला डिवाइड करा 20 ला. 3 6 जार 18. परत 20 राहिले. 3 6 जार 18. 6.6. याचं 6.6 आलं. याने याला डिवाइड करा बरं. 170 ला 36 ने. 36 4 जार 36 5 जार 180 होतात. 36 4 जार 26.7 नियर अबाउट. आता मला सांगा, सगळ्यात छोटा नंबर कोणता दिसतोय रे यामध्ये? स्वरूप कांडेकर, सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे? समर्थ चोबे. छोटा छोटा आदिश्री शेलार. अरे बाळांनो, 5 5.8 6.6 आणि 4.7 सई चौगले. केशरी नारखेडे. स्वरूप, सगळ्यात छोटा 4.7 आहे ना. तर काय मिळालं आपल्याला? स्मॉलेस्ट फ्रॅक्शन मिळाला 4.7 आणि ग्रेटेस्ट मिळाला 2/3. हा सगळ्यात मोठा आहे 2/3 आणि सगळ्यात छोटा आहे 17/36. तुम्ही असा गैरसमज करून घेऊ. सगळ्यांनी सांगा पूर्वीरा. 3 6 12 36 सगळ्यांचे डिनॉमिनेटर वेगळे आहे का? मग डिनॉमिनेट एलसीएम एससीएफ आपल्याला एलसीएम सॉरी फ्रॅक्शनची डिसाइड करायचा असेल, छोटा कोणता मोठा कोणता, तर एलसीएम काढायचा किंवा डायरेक्ट यातला मोठा नंबर घ्यायचा 36, कारण तो टेबल मध्येच आहे. 3 6 12 36 यांचा काय काढायचं रे आपल्याला? यांचा काढायचा आपल्याला एलसीएम. चला एलसीएम काढू आपण. 3 6 12 36 यातला ग्रेटेस्ट नंबर डायरेक्ट येतोय, पण आपण मेथडने जाऊया. 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 12 जार 4, 3 12 जार 36. आता तुमच्या टेबल मध्ये आहेत
हा 1 आहे तसा. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 6 जार 12. परत 2 च्या टेबलमध्ये 2 आणि 6 आहे. 2 1 जार 2, 2 3 जार 6. हा 3 1 जार 3. 3 2 जार 6, 6 2 जार 12, 12 3 जार 36. एलसीएम किती आला पूर्वीराज? 36. आता एलसीएम आला म्हटल्यावर आपण काय करणार? बघा याला वेळ लागतो, पण मेथड माहित असावी आपल्याला. ओके, आता 3 चे 36 करायचे आपल्याला स्वरा. याला 12 ने मल्टिप्लाय केलं, याला 12 ने. 6 ला 6 ने मल्टिप्लाय केलं, 3 ला 6 ने. 12 ला 3 ने मल्टिप्लाय केलं, 7 ला 3 ने. 36 ला 1 ने, याला 1 ने. ओके, 24 बाय 36, 18 बाय 36, 21 बाय 36, 17 बाय 36. सांगा सगळ्यात छोटा फ्रॅक्शन कोणता दिसतोय आता पूर्वीराज? सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम झाले. सगळ्यात छोटा नंबर 17 बघा. हा झाला सगळ्यात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन पूर्वी. सेकंड लास्ट 18 बाय 36. थर्ड लास्ट आणि ग्रेटेस्ट फ्रॅक्शन 24 बाय 36, म्हणजे 2 बाय 3. टोटल इन्व्हायटीज पैकी, निमंत्रितांपैकी, येणाऱ्या गेस्ट पैकी 5/9 कोण आहे मला सांगा? सांगा पटकन. 5/9 कोण आहे? प्रज्ञेश शिंदे, व्हेरी गुड. माणसं. एक प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राम मध्ये 5/9 माणसं आहेत, मेन. ओके, 1/5 कोण आहे सांगा बरं मला? 1/5 आहेत उमेन. समर्थ चोबे कोण आहे? उमेन. रिमेनिंग कोण आहे रे मुलांनो? हे आहे 1/5 मेन, 1/5 उमेन. रिमेनिंग कोण आहे? रिमेनिंग उरलेले. रिमेनिंग आहे आराध्या ठिबोकर, चिल्ड्रन. ओके, पुढे बघा. मग आपल्याला उमेन मेन पेक्षा किती कमी आहे ते शोधायचं. तर आता काय करायचं माहितीये? मेन आणि उमेनची ऍडिशन करा. अनिल, मेन आणि उमेनची ऍडिशन केली का चिल्ड्रन आपल्याला बरोबर मिळतात. चला मेन आणि उमेनची ऍडिशन करा. मेन 5/9, उमेन 1/5. दोघांची ऍडिशन करा. 5 5 25, 9 5 45, 9 1 जार 9 आणि 9 5 जार 45. बघा मला सांगा मेन किती आहे? 25/45 मेन आहे. हे समजलं का मला सांगा बरं? दोघांची ऍडिशन केली आपण, आरोही अरविंद बरोबर. आराध्या आपण ऍडिशन केली दोघांची. आणि 9/45 कोण आहेत? राजवीर, 9/45 कोण आहेत? उमेन. मुलं किती असतील सांगा बरं मला? मुलं यामध्ये बॉईज किती आहेत सांगा मला? टोटल 45 आहेत गेस्ट. टोटल रुद्र, अनिल काळे, व्हेरी गुड. टोटल गेस्ट आहे 45. या 45 मध्ये 25 आहे मेन, 9 आहे उमेन. तर राहिलेले 9 आहेत बॉईज, चिल्ड्रन्स. ओके, बघा सगळ्यांची ऍडिशन 45 45 येते. येस राजवीर, दिसतंय दिसतंय. तर मला सांगा 45 पैकी 25 माणसं, 45 पैकी 9 स्त्रिया. तर माणसांपैकी स्त्रिया कितीने कमी रुद्र अनिल काळे?
वुमेन्स आर लेस दॅन बाय हाऊ. दोघांची सबट्रॅक्शन करा. 16/20 45 येतंय का बघा बरं. 16/45 अडवले. ए आणि बी दोघांची व्हॅल्यू एकच आहे का. मला येस किंवा नो सांगा. साहेर, ए आणि बी, बी इज इक्वल टू सी, सी इज इक्वल टू डी. चौघेंची व्हॅल्यू सेम आहे का चौगले. पूर्वीराग, चौघांची व्हॅल्यू सेम आहे. ओके, मग काय करायचं माहितीये आपल्याला. यामध्ये ऑप्शन मध्ये दिलेला कोणता फ्रॅक्शन मोठा आहे ते शोधायचं. तर काय करू माहितीये आपण. या ए च्या जागेवर, बी च्या जागेवर, सी च्या जागेवर आणि डी च्या जागेवर कोणताही एक नंबर घ्या. सेम नंबर घ्या चौघांच्या जागेवर. घ्या बरं, तुम्ही घ्या. चला, कोणताही एक सेम नंबर घ्यायचा. आता सेम नंबर का घ्यायचा आहे सांगा बरं मला अक्षर बोरसे. आयुष जुमले, सेम नंबर का घ्यायचा. त्यांनी म्हटलंय हे सगळे नंबर सेम आहे. बरोबर आहे. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, सी इज इक्वल टू डी. त्यांनी ऑलरेडी सांगितलंय आपल्याला हे सगळे नंबर सेम आहे. आपण एक कोणता तरी एक नंबर घेऊ. आपण घेऊया 2. मी 2 घेतला, तुम्हाला जो घ्यायचा तो घ्या. घेतलं स्वरूप. आता मला सांगा या सगळ्यांचा न्यूमिरेटर सेम आहे. समर्थ चोबे आहे ना. पण डिनॉमिनेटर जर वेगळा असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन छोटा, स्मॉल. आपण मागे 2-3 गणित सोडवली बघा या प्रकारची. आणि सगळ्यात मोठा कोणता होईल माहितीये. ग्रेटेस्ट फ्रॅक्शन होईल 2/5. कारण याचा डिनॉमिनेटर छोटा आहे. आणि गणित करून जर बघितलं आपण स्नॅप ऍग्रो, याने याला डिवाइड केलं, याने डिवाइड केलं, तर सगळ्यात कमी आन्सर येत आहे 11 ने 2 ला डिवाइड केल्यानंतर. 2/11 म्हणजे ऑप्शन 4. ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. पतंगे, व्हेरी गुड. समर्थ, आलं का लक्षात सांगा मला आता. ग्रेटेस्ट विचारला मी, हा काढला स्मॉलेस्ट. ग्रेटेस्ट कोणता मिळाला आपल्याला. सेकंड. शौर्य बरीदे. ओके, परत एकदा सांगतो ऐका.